प्रॉब्लेम सेट 5 क्वेश्चन नंबर 16 स्टार मार्क क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व करताना सगळ्यात अगोदर आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे नंबर ऑफ सॅम्पल्स इन सॅम्पल स्पेस. तर ते कसं कॅल्क्युलेट करणं एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. तर सोल्युशन लिहिताना सगळ्यात अगोदर नंबर ऑफ सॅम्पल्स इन सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू एन ऑफ एस असं आपण लिहितो. नंबर ऑफ सॅम्पल्स इन सॅम्पल स्पेस. डायरेक्ट शॉर्ट मध्ये घेऊन टाकू आपण. लक्षात ठेवा डाय आपण 2 वेळा रोल करणार आहे. तर याच्यावरती नंबर आहेत फ्रॉम 0 to 5 आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी त्यांनी विचारली आहे की त्याचं आउटकम काय असेल. तर त्यांचा प्रोडक्ट जो असेल तो 0 असेल. मी डाय 2 वेळा थ्रो केली. फर्स्ट टाइम त्यावेळेस मी कन्सिडर करतो त्यावर मला 0 आउटपुट मिळालं असेल ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम रोल करेल. ही झाली फर्स्ट टाइमची कंडिशन. त्याच वेळेस ठीक आहे ज्यावेळेस मी सेकंड टाइम रोल करेल त्यावेळेस 0 to 5 हा कोणताही नंबर येऊ शकतो. म्हणजे त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल. फर्स्ट टाइम ज्यावेळेस 0 असेल त्यावेळेस सेकंड टाइम माझ्याकडे 6 ऑप्शन आहेत. म्हणजे इथं प्लस मला 6 करावं लागेल. प्लस आता सेकंड टाइम कन्सिडर करू आपण डायवर मला मिळेल 1. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय करू आपण डायचा फर्स्ट टाइमचा आउटपुट असेल 1. सेकंड टाइम साठी माझ्याकडे 0 to 5 ऑप्शन असेल तोही असेल 6. म्हणजे असं आहे माझ्याकडं टोटल सॅम्पल स्पेस किती होतील तर 6 + 6 + 6 6 टाइम्स. ओके सो हे मला मिळेल 36. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 36 एकदम शॉर्ट मध्ये घेतलेले. तर आता नंबर ऑफ सॅम्पल स्पेस झाला. त्यांनी मला काय विचारलं होतं प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 0. याला आपण कन्सिडर करू पहिले इव्हेंट. लेट event A is product on upper face. यालाच मी आउटपुट म्हणून होतो. अप्पर फेस इज 0. आता इव्हेंट ए मी कन्सिडर केलाय त्यासाठी मला सेट मध्ये रिप्रेझेंट करावं लागेल. तर सेट काय तयार होईल माझ्याकडे 0,0. ठीक आहे 0,0 म्हणजे फर्स्ट टाइम 0 आला सेकंड टाइम 0 आला. या दोघांचा गुणाकार 0 होईल. प्रोडक्ट 0 होईल. सेकंड आउटकम 0,1 यामध्ये 0 असेल. 0,2 0,3 0,4 0,5 हे झालं. ही कुठली कंडिशन आहे ज्या वेळेस फर्स्ट टाइम मला 0 मिळेल त्यावेळेस कोणताही एलिमेंट समोर आला. ठीक आहे सेकंड टाइम कोणताही एलिमेंट आला तरी त्यांचा प्रोडक्ट 0च येणार आहे. ठीक आहे कारण 0 × एनी नंबर इज 0. आता सेकंड कंडिशनला काय होईल सेकंड टाइम ज्यावेळेस मी रोल करेल त्यावेळेस 0 आलेला असेल. तर याच्यासाठी कंडिशन काय असेल फर्स्ट रोलवर आता मला 0 घेतलेला होता म्हणून मी काय परत काउंटिंगला घेत नाही. 1,0 2,0 3,0 4,0 5,0 हे असतील आउटपुट. इथं 0,0 का घेतला नाही कारण सेट्स मध्ये रिपिटेशन केलं जात नाही. रिपिटेशन इज नॉट अलाउड. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. number of samples in event A will get 11. ठीक आहे. त्यांनी आपल्याला विचारली होती व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी. त्यांचा प्रश्न आपला असा होता की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द प्रोडक्ट ऑफ डिजिट ऑन द अपर फेस इज 0. प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल्स टू फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ सॅम्पल्स in event A divided by total outcomes. It is number of samples in sample space is equals to number of samples in event A n of A divided by number of samples in sample space
एन ऑफ एस इज इक्वल्स टू 11. एन ऑफ ए किती आहे माझ्याकडे 11 आणि एन ऑफ एस जर मी पाहिला तर एन ऑफ एस आहे माझ्याकडे 36. Okay. So final answer of is probability of A is equals to 11 upon 36 is our final answer. Thank you.